लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले मुंडन आंदोलन। संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ईव्हीएम मशीन हटवून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळा खासगी कंपनीला देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा। नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करण्यात यावे। या आणि अशा इतर मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 22 डिसेंबर 2023 वार शुक्रवार रोजी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले। या निमित्ताने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्या अशा होत्या की ईव्हीएम मशीन हटवून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात। जिल्हा परिषद आणि मनपा शाळा खासगी कंपनीला देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा। सर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे। SC ST OBC आणि अल्पसंख्याक समूहातील सुशिक्षित बेरोजगारांना विनातारण बिनव्याजी 25 लाख रुपये तात्काळ कर्ज देण्यात यावे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळांना दरवर्षी 1000 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा। आदी मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या एक दिवसीय सामूहिक मुंडन आंदोलनात रावसाहेब पवार, धोंडोपंत बनसोडे, PG केदारे, रामदास जळपते, कोटेकर आदीसह अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन। आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या मुंडन आंदोलनाचे प्रमुख मागण्या अशा आहेत की देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात। सरकारी शाळांचं जे काही खाजगीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं। सरकारी नोकऱ्यांचं जे काही कंत्राटीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं आणि महाराष्ट्रातील खेड्यापाड्यामध्ये असलेल्या देशी दारूचे जे काही दुकान आहेत मागासवर्गीय वस्तीमध्ये शहरामधले ते पूर्णतः बंद करण्यात यावं। अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड असं वर्गीकरण करण्यात यावं। यासह SC ST OBC मायनॉरिटीमधल्या बेरोजगार तरुणांना विनाअट 25 लाखाचं कर्ज देण्यात यावं जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभं टाकतील। या मागण्याच्या अनुषंगानं आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सरकारला आमचं म्हणणं आहे तातडीनं या मागण्याकडे लक्ष द्या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हा समाज पूर्णतः रस्त्यावर येईल आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आपल्याला करण्याची का पाळी आहे? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर विविध उपक्रमाच्या द्वारे मोर्चा, आंदोलन, पदयात्रा, मेळावा, निवेदनं, धरणे, रास्ता रोको करतो। शासन याच्याकडे लक्ष देत नाही। या सगळ्या गोष्टीवरून आमच्या असं एक लक्षात आलेलं आहे की इथल्या शोषित, पीडित, वंचित माणसाविषयी शासनाच्या संवेदना मेलेल्या आहेत। शासन आमच्यासाठी मेलेलं आहे आणि मग जेव्हा घरामध्ये माणूस मरतो ना तेव्हा घरातला माणूस डोक्याचे पूर्ण केस काढतो, दाढी मिशा काढतो आणि एक दुखवटा व्यक्त करतो। आज इथल्या गोरगरीब समाजावर, विद्यार्थ्यावर, बेरोजगारावर दुखवटा व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून आम्ही मुंडन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे।